तर महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याची पहिली निमंत्रण पत्रिका ही समोर आलेली आहे। महायुती सरकारचा शपथविधी सोहळा उद्या संध्याकाळी 5:30 वाजता आझाद मैदानात पार पडणार आहे। या निमंत्रण पत्रिकेत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख करण्यात आलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रमुख उपस्थितीत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत। तर आपण बघतोय देवेंद्र फडणवीस उद्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। भाजपच्या गटनेतेपदी त्यांची आज निवड झाली। निवड झाल्यानंतर राज्यभरात भाजपने जल्लोषाला सुरुवात केली आहे। मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे मध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी पेढे वाटून, फटाके फोडून, ढोल ताशाच्या गजरात आनंदोत्सव साजरा केलेला आहे। ही 5 दृश्य आपण महाराष्ट्र राज्यातल्या महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये बघतोय। मुंबई, ठाणे, नागपूर, संभाजीनगर आणि नाशिकमध्ये भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर आले होते आणि त्यांनी जोरदार जल्लोषाला सुरुवात केलेली आहे। ढोल ताशांच्या गजरात या ठिकाणी आपण बघतोय कार्यकर्ते आनंदोत्सव साजरा करत होते। तर सर्वात तरुण महापौर ते दोनदा मुख्यमंत्री असा प्रवास असणारे देवेंद्र फडणवीसांची ही कारकीर्द आपण पाहतोय। 1990 मध्ये नागपूर शहराच्या पश्चिम विभागाची जबाबदारी त्यांना मिळाली होती। 1992 मध्ये भाजप युवा मोर्चाचे नागपूर शहर अध्यक्ष देवेंद्र फडणवीस झाले होते। 1992 मध्ये नागपूर महानगरपालिकेत सर्वात कमी वयाचे नगरसेवक म्हणून ते विजयी झाले। 1997 ला सर्वात कमी वयाचे महापौर होण्याचा विक्रम फडणवीसांच्या नावावर सलग 2 वेळा नागपूरचं महापौर पद त्यांनी भूषवलं। 1994 ला भाजप युवा मोर्चाचे ते प्रदेश उपाध्यक्ष राहिले। 1999 ला पहिल्यांदा नागपूरमधून आमदार म्हणून देवेंद्र फडणवीस विजयी झाले। 2001 ला भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाली। 2010 ला भाजपच्या प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी मिळाली। 2013 ला भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी फडणवीसांना मिळाली। 2014 ला वयाच्या 44व्या वर्षी राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ देवेंद्र फडणवीसांनी घेतली। 2019 ला पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ देवेंद्र फडणवीसांनी घेतली। 2019 ला पहाटेच्या शपथविधीनंतर 80 तासात त्यांचं सरकार कोसळलं। 2022 ला शिंदे सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले आणि आज आपण बघतोय मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळवून 132 आमदारांच्या जोरावर देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्यासाठी आता सज्ज झाले आहेत।